एबीपी माझार तुम्ही पाहताय मुंबई पुणे फास्ट। पिंपरी चिंचवडमधील गोल्डमॅन दत्तात्रय फुगेची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली। रात्री 11:30च्या सुमारास दिघीमध्ये हा प्रकार घडला। फुगेची हत्या चिटफंड व्यवसायाच्या घोटाळ्यातून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला। फुगेची हत्या अतुल मोहिते, बाळा वाळके, शैलेश वाळके आणि त्याच्या 7 ते 8 साथीदारांनी केल्याचा संशय आहे। त्यापैकी 4घांना पोलिसांनी अटक केली। दत्तात्रय फुगे त्याच्या 1 कोटी रुपयांच्या शर्टमुळे चर्चेत आला होता। पुण्याच्या रांका ज्वेलर्समधून फुगेनं 3 किलोचा सोन्याचा शर्ट शिवला होता। तर फुगेची पत्नी सीमा पिंपरीतील माजी नगरसेविका आहेत। राष्ट्रवादीच्या तिकिटावर त्या निवडून आल्या होत्या। दत्तात्रय फुगे नेमका कोण आहे आपण पाहतोय। 1 कोटीचा सोन्याचा शर्ट शिवल्यामुळे दत्तात्रय फुगे सर्वत्र चर्चेत आला। भोसरीतील वक्रतुंड चिटफंड कंपनीचा दत्तात्रय फुगे मालक आहे। यासोबतच चिटफंडमधून अनेकांची त्याने फसवणूक केल्याचा त्याच्यावर आरोप आहे। सोबतच अनेक गुन्हे देखील त्याच्यावर दाखल करण्यात आलेत। फुगेची पत्नी सीमा पिंपरीतील माजी नगरसेविका राहिली आहे। गेले काही दिवस शांत झालेल्या गाड्यांच्या तोडफोडीचं सत्र पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एकदा सुरू झालं। काल रात्री 10च्या सुमारास चिखली परिसरात 10 ते 12 टवाळखोरांनी 6 गाड्या फोडल्या। स्थानिक गटाच्या वादातून झालेल्या मारामारीत या गाड्यांना लक्ष्य बनवण्यात आलं। राकेश कांबळे आणि सागर सावंत या स्थानिक गुंडांच्या टोळी युद्धातून ही घटना घडली। पोलिसांनी या प्रकरणी राकेश कांबळेसह 4घांना अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे। या तोडफोडीमुळे परिसरात पुन्हा दहशतीचं वातावरण आहे।